या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। नंदुरबार जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नंदनगरीत द दारूचा नव्हे तर द दुधाचा अभियान राबविण्यात आले। एकतीस डिसेंबरला मद्य सेवनाऐवजी दूध प्राशन करण्याचे करण्यात आले आवाहन। नंदुरबार शहरातील मध्यवर्ती नेहरू चौक भागात अभियान राबविण्यात आले। या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नागरिकांना दूध वितरण करण्यात आले। शाखेचे कार्याध्यक्ष सूर्यकांत आगळे, प्रधान सचिव वसईकर, RSSचे हर्षद पत्की, महाराष्ट्र अनिसचे कार्यकर्ते कीर्तिवर्धन तायडे, वसंत वळवी, दीपक चौधरी, रणजित राजपूत, प्रकाश भोई, सुबोध अहिरे, चंद्रमणी बर्डे, प्रमोद शिंदे, पियुष आगळे, स्मित आगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। वर्षाखेरीस आपण 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला आज महाअनिसतर्फे व्यसन मुक्तीसाठी व्यसनाला बदनाम करूया या मोहिमेअंतर्गत दारूचा नव्हे तर दुधाचा हा उपक्रम घेत असतो। याच्या मागचा उद्देश असा आहे की 31 डिसेंबर हे आंतरराष्ट्रीय वर्ष संपते आणि त्या वर्ष संपण्याच्या निमित्ताने बहुतेक सर्व स्तरावरून मोठ्या प्रमाणावर दारूचे प्राशन केले जाते आणि नवीन तरुण मुले या दारू प्राशनामध्ये सहभागी होतात, नाही व्यसनाचे आहारी जातात। त्यामुळे देशाचे, समाजाचे, तरुणांचे खूप मोठे नुकसान होत असते। यापासून समाजाला जागृती करण्यासाठी आपण म्हणजे दारूचा नव्हे तर म्हणजे दुधाचा हा पर्याय दिलेला आहे। दारू पिऊ नये तर दारूऐवजी दूध पिणे हे आरोग्यासाठी उत्तम आणि देशाच्या विकासासाठी पोषक आहे। या प्रसंगी नागरिकांना आवाहन करण्यात आले की मावळत्या वर्षाला निरोप देताना मद्यप्राशन करण्याऐवजी दूध पिणे आरोग्यासाठी लाभदायी ठरते, असे आवाहन अनिसतर्फे करण्यात आले आणि या अभियानाचे शहरातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन व कौतुक होत आहे। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। आज वर्षाच्या अखेरीच्या शेवटच्या पूर्वसंध्येला आपण हा उपक्रम राबवतोय। हा उपक्रम व्यसन विरोधी उपक्रम आहे। महाअनिस दरवर्षी हा उपक्रम राबवत असते। या उपक्रमातून आपण लोकांना विनंती करत असतो की दारूऐवजी दूध प्या, जेणेकरून तुमचं शरीर तंदुरुस्त राहील आणि तुमचं शरीर तंदुरुस्त राहील तरच देश हा तंदुरुस्त राहील। यासाठीचा हा उपक्रम दरवर्षी आपण राबवत असतो। यावर्षी आपण हा उपक्रम राबवत असतो आणि ह्या उपक्रमाअंतर्गत आज या ठिकाणी नंदुरबार शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केलेला दारूचा नव्हे तर दुधाचा हा कार्यक्रम अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती राबवत असते। खरं म्हणजे दारू का पितात, मला हा सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे। दारू पिण्याचे काही फायदे असेल तर मला आजपर्यंत कोणी सांगितले नाही। दारू पिण्याचे नुकसान अनेक सांगितले। स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक अशी गोष्ट जिच्यामुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक नुकसान होतं ती गोष्ट तुमच्यासाठी विष आहे आणि तिचा विषा समान त्याग करा, कारण विष माणसाला नष्ट करत असतं। मी